नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो कोकणामध्ये फिरायला. अचानक मग भयानकमध्ये ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि पूर्ण फॅमिली. बघा आमचा कार्तिक पण आहे, शौर्य आहे, बहीण आलेली आहे, दाजी आहे, सगळे जाऊ. अचानकमध्ये आम्ही ट्रिप काढली आणि निघालो कोकणामध्ये. आपण आता लोणावळ्यामध्ये पोहोचलो आणि ट्रॅफिक लागले आपल्याला इथे. किती वाजलेत आता? 9:11 झालेत. ॲज युजल लोणावळ्यामध्ये कधी पण आलात तर गर्दी असते. आज तर सोमवार आहे म्हणा, आज काय एवढी नाही गर्दी. ठीक आहे, वीकेंडला जेवढी असते तेवढी नाही आहे. तर मुलांना क्रिसमस हॉलिडेज लागलेले आहेत आणि म्हणलं चला आता न्यू इयर सुरू व्हायच्या आधी कुठेतरी जाऊन येऊ, फिरून येऊ. आणि बहीण अंदाजी पण आले होते, भाचे वगैरे. चला म्हटलं आता कोकणात जाऊ. त्यांनी कोकण कधीच बघितलं नव्हतं, फर्स्ट टाईम ते पण आमच्यासोबत आले. तर त्यांना घेऊन चाललो कोकणामध्ये. आणि आपण आता खंडाळा घाट मार्गे आपण चालत अलिबागच्या दिशेने. अलिबाग नागोला आपला मुक्काम असणार आहे आणि मग तो परिसर पूर्ण एक्सप्लोअर करून आपण 1 किंवा 2 दिवस थांबून मग आपण रिटर्न पुण्याला येणार आहोत. आता आपण आहोत खंडाळ्याच्या घाटामध्ये. आम्ही जुन्या हायवेनेच चाललो आहोत अलिबागच्या दिशेने. आणि पुढे आपण अष्टविनायक गणपतीपैकी एक गणपती, वरदविनायक गणपती महाडचा, तिथे आपण थांबणार आहोत दर्शनासाठी, कारण ते ऑन द वेच आहे. चला मित्रांनो, आपण आता आलो आहोत महडच्या वरदविनायक गणपतीच्या इथे. अष्टविनायकमधला 4था गणपती. ॲक्च्युली आपण चाललो आहोत कोकणामध्ये अलिबागला, पण जाता जाता ऑन द वे खोपोली कास केलं की हा गणपती लागतो. म्हटलं आपण ऑन द वेच आहे तर दर्शन घेऊनच पुढे जाऊया. आणि ही आहे पार्किंग इथली सगळी, आणि इकडे आहे मंदिर. चला पटकन दर्शन घेऊ. कार्तिक कुठं आलो आपण? गणपती बाप्पाला. हां, गणपती बाप्पाच्या पाया पडायला आलो. चला आता अष्टविनायकापैकी हा 4था गणपती आहे. दर्शन झालं. आतमध्ये एकदम गाभाऱ्यामध्ये जाऊन गणपती बाप्पाला चरण स्पर्श करून हार वगैरे घालायला आपल्याला चान्स भेटला, कारण आज सोमवार आहे, गर्दी नाही आहे. म्हणून आपल्याला आत गाभाऱ्यात दर्शन करून मस्त असं दर्शन झालं गणपती बाप्पाचं. मग दर्शन झालं. आता तिकडे दत्त मंदिर पण आहे, तिकडे जाऊन दर्शन घेऊ आपण. मंदिरातून इकडनं बाहेर आलोच की इकडे या साईडलाच आहे दत्ताचं मंदिर. बघा कार्तिकला छत्रपती शिवाजी महाराज दिसले तिथं, म्हणून तो चालला आता मस्त दर्शन घ्यायला. चला आपण इथं नाश्ता थांबलो होता. डोसा मिसळ वगैरे मागवली. तर गणपतीच्या इथंच नाश्ता करतो. आपली मिसळ पण आलेली आहे. 5 hours later. मित्रांनो, तो फायनली अलिबागमध्ये म्हणजे नागावमध्ये पोचलो आपण आणि चेंज केले. मी कपडे, रूम घेतले आम्ही. लास्ट टाईम आम्ही जिथे थांबलो होतो त्याच ठिकाणी आलो, सुमिरन कॉटेजमध्ये आलेलो होतो. आम्ही 2 रूम्स घेतलेले आहेत, एक रूम आणि पलीकडे एक रूम आहे. तर आता चेंज वगैरे 2 वाजता पोचलोत. एक 10 मिनटात आता आपण निघणार आहोत बीचवरती. है ना परी? रेडी फॉर भिजायला? आणि कार्तिक तू रेडी आहेस का भिजायला? मग तुझी हाफ चड्डी कुठे आहे? चला फायनली आपण आलो नागाव बीचवरती. पार्किंगमध्ये गाडी लावली. आता जाऊया बीचकडे. दुपारचे वाजलेत 2:45. बघा बीचच्या इथे असे स्टॉल्स वगैरे दुकान आहेत, तिथून तुम्ही असं खेळायचे साहित्य, बरमुडा वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी घेऊ शकतात जे बीचवरती लागतात. टोप्या वगैरे, असे शॉर्ट्स वगैरे. चला फायनली समोर दिसतोय बीच, नागावचा बीच. आणि आपण जाऊया बीचवरती. आता मुलांना तर भरपूर क्रेज होते ह्यांचं, भाच्यांना वगैरे. त्यांना केव्हापासून बीचमध्ये भिजायचं आहे, बीचमध्ये भिजायचं आहे. ह्याला तर भरपूर भिजायचं बीच. आता बघू आता किती भिजतोय. मजा आली का? अरे त्या तिकडे राईड वगैरे, तिकडे पण राईड आहेत मला. बीचवर आलं, फुल एन्जॉय केलं. दुपारी पाण्यात वगैरे भिजलो आपण, नाश्ता वगैरे करून परत आम्ही आलो सनसेट बघायला. सनसेट होणार आहे थोड्या वेळामध्ये. आम्ही सनसेट एन्जॉय करायला आलो.
आणि हा असा नजारा आहे इथला बीचचा. आता संध्याकाळी भारी वाटतं. हे बघा सगळे राईड्स वगैरे आहेत. थोड्याच वेळात आता तिकडे सनसेट होईल. मस्त सनसेट बघण्यासाठी चालू आम्ही. हे धरून बस. मजा आली का? चला आता सनसेट पण झालाय. सनसेट बघण्यासाठी आलो होतो पण आमचं काय पूर्ण सनसेट बघता नाही आलं. आता निघूया. आता थोड्या वेळात अंधार येतो. आपण निघूया आता रूमकडे. चला लेट्स गो टू द रूम. चेंज करूया. मस्त आंघोळ वगैरे करूया कारण आपण पूर्ण भिजलेलो आहोत समुद्रामध्ये. दुपारी फ्रेश वगैरे होऊ. मग फ्रेश होऊन परत आपल्याला बाहेर यायचं जेवण करण्यासाठी. हाय परी. जेवण करण्यासाठी आम्ही आलो आहोत महेश लंच होममध्ये. आता आपण सुरुवात मसाला नाही सॉरी काय पोहा पापडनी केली जेवणासाठी. आपल्याला थाळी सुरमई थाळी आणि हे प्रॉन्स थाळी आलेली. वेज थाळी आलेली. ह्याच्यात बटाटा दिसतोय. ही मटकीची उसळ. हा इथं चपात्या 2-2 करा ना म्हणजे 4-6 करा. 6 चपात्या. हे वरण आहे, भात आहे, चपाती आहे, गुलाबजाम, सोलकढी आणि लोणचं आणि पापड पनीर. आणि एक आपली पनीर स्वीट पण आलेली आहे. चपाती आहे. चला आता मस्तपैकी सगळ्यांच्या ताटावरती प्लेट आलेले आहेत. त्याचा जेवणाचा आस्वाद घेऊ. चला महेश लंच होममध्ये आपण लंच केलेलं आहे. हे फर्स्ट ओल्ड ओरिजिनल. हे म्हणजे त्यांचं म्हणणं की हे ओरिजिनल दुकान आहे. पलीकडे आहे दुसरं. हे पण त्यांचंच आहे पण हे ओरिजिनल आहे. याचं आपण जेवण केलं. तर नागावची इथं आलात तर ह्या ठिकाणी लंच करू शकतात. दोन्ही एकच आहेत. कुठेही इकडे किंवा इकडे लंच नाश्ता डिनर करू शकतात. आता आपण शेकोटी पेटवणार होतो तर छोटीशी. चला आता मस्त शेकोटी आपली पेटलेली इथं. आता शेकोटीचा आनंद घेऊ. गप्पा बिप्पा मारू. इथं आदिवासी डान्स करू. तर मस्त जेवण करून आम्ही आमच्या होमस्टेवरती आलो आणि इथे हवेत हलकासा गारवा होता म्हणून आम्ही इथे बघा मस्तपैकी शेकोटी वगैरे केली आणि इथे शेकोटीच्या भोवती बसून मस्त गप्पा वगैरे हाणल्या. बऱ्याच दिवसांनी असा वेळ काय होता चान्स भेटला होता गप्पा मारायचा. त्यामुळे मनसोक्त गप्पा मारल्या आम्ही. आणि मग आपला फेवरेट टाइमपास सगळ्यांचा अंताक्षरी वगैरे पण इथे खेळलो. तुझा डिंपल आणि पिंपल जे पाहिजे ते घे. क्रेजी एक नंबर तुझी कंबर अरे त्याच्या पप्पावर आलो हा कम ऑन तसं गाणं गाओ. पुढचं काय आखे तेरी चेहरा जरा असे नाही जुल्फे तेरी थोबडा तेरा. सगळं रेकॉर्ड करायला तसलं आहे का? वेदावर आले. किती सिंपल आहे. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा. चंद्रवाणी बुकडाची साधी व झालंय आधा. राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा. मग हम तुम एक कमरे में बंद हो और लाइट चली जाए. आता कमरे में बंद असल्यास चाबी कशी खोणार. चाबी तर आपण आतमध्ये ठेवलेली असते ना म्हणून लाईट बंद हो जाए. तेरे नैना के भूल भुलैया में दत्ता खो जाए. तर अशा प्रकारे मस्त गप्पा टप्पा मारत अंताक्षरी खेळत आम्ही वेळ घालवला आणि अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस
पहिला दिवस कोकणातला गेला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.